नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 32 नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेणार आहोत। सर्वात प्रथम इराचं ब्राउझर लॉग इन करायचे। मी डायरेक्ट सेल पाथ लर्निंगला प्रोसीड बटनावरती क्लिक करून स्टार्ट करतो। एक्सेलच्या शीटमध्ये टेक्स्ट एंटर करण्यासाठी आपल्याला टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करावा लागतो। बरोबर याचा आन्सर चूक आपल्याला याचा आन्सर द्यायचा आहे। नंबर 2, टेक्स्टचा फॉन्ट साइज चेंज करण्याकरता आपण रिकामी जागा टॅब व ग्रुपवर क्लिक करू शकतो। होम आणि फॉन्ट वरती आपल्याला क्लिक करता येतं। टेक्स्ट अलाइनमेंट चेंज करण्याचे फीचर्स रिकामी जागा टॅबवर उपलब्ध असतात, होम टॅबवरती उपलब्ध असतात। तुम्ही तुमच्या टेक्स्टचा फॉन्ट कलर चेंज करू शकता का? अगदी बरोबर, आपण चेंज करू शकतो। तुमच्या डॉक्युमेंटमध्ये इमेज लोगो ऍड करण्याकरता योग्य स्टेप आपल्याला निवडायची। पहिले इन्सर्टला आणि पिक्चरला जाऊन आपण ते करू शकतो। नॉलेज चेकला आपण जातोय, स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय। रिकामी जागा एका शैक्षणिक वर्षात घडणाऱ्या सर्व कार्यक्रमाचे वेळापत्रक असते। अकॅडमिक कॅलेंडर याचा आन्सर आपल्याला द्यायचा आहे। पुढीलपैकी कोणता आयकॉन तुम्हाला अकॅडमिक कॅलेंडर तयार करण्यासाठी म्हणजे एक्सेल आपल्याला अकॅडमिक कॅलेंडर तयार करण्यासाठी उपयोगी पडतो, तो एक्सेलचा आयकॉन आहे। तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये एक विशिष्ट टेक्स्टचा सेट अलाइन करू इच्छिता। मेनू बारच्या कुठल्या टॅब खाली तुम्हाला अलाइनमेंट पर्याय आढळेल? होम टॅब मध्ये आपल्याला लक्षात येते। तुम्ही रिकामी जागा वापरून अकॅडमिक कॅलेंडर तयार करू शकता। तुम्ही ऑफिस 2019 वापरून अकॅडमिक कॅलेंडर वापरू शकता। त्या 2019 मध्ये एक्सेल वापरता येईल आपल्याला। मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये एखादा सेलचा कलर बदलण्यासाठी मेनू बार मधील रिकामी जागा टॅब कडे जा आणि फिल कलरचा पर्याय तुम्हाला वापरायचा आहे। होम टॅब वरती आपल्याला जायचं आणि फिल कलरचा पर्याय आपल्याला वापरून आपल्याला सेलचा कलर काय करता येईल? फिल करता येईल। अशा पद्धतीने नॉलेज चेक पण आपण कंप्लीट केलंय। गाइडेड ड्युटीवर सेल्फला आपण जातोय। पहिला प्रश्न घेतोय आपण। डिस्प्ले करण्यात आलेल्या शीट मध्ये रो नंबर 4 कॉपी करायचा आहे आणि 20 मध्ये तो पेस्ट करायचा आहे। म्हणजे पहा, 4 नंबरला असं क्लिक करायचं, सिलेक्ट करायचंय, कॉपी पर्यायावरती क्लिक करायचंय, स्क्रोल करायचंय, 20 नंबरच्या पहिला सेल सिलेक्ट करायचं किंवा असंही केलं तरी चालतं। पेस्ट बटनावर क्लिक करायचं। पहा, जसं 4 कॉपी केलं इकडे पेस्ट झालं, त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे। दिलेल्या वर्कबुक मध्ये B2 F2 सेल सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा अलाइनमेंटचा ग्रुप वापरून सेल मर्ज करायचे। B2 पासून तर F2 पर्यंत इथपर्यंत आणि त्याला मर्ज आणि सेंटर करायचं। असं मर्ज आणि सेंटरला क्लिक करायचंय, बाजूला क्लिक करून आपण सबमिट पर्याय त्या ठिकाणी वापरतोय। नंबर 3, डिस्प्ले करण्यात आलेल्या शीट मध्ये इन्सर्ट टॅब शेपचा वापर करून E2 मध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचा आहे। हा E2 आहे, जो सिलेक्ट झालेला तो E2 आहे। त्यामध्ये आपल्याला रेक्टँगल शेप घ्यायचा आहे। शेपला जो आपण हा पहिला रेक्टँगल शेप्स आहे आणि त्याला काय करायचं आपल्याला असं प्लेस होल्डर करून घ्यायचं आहे। नेक्स्ट सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे। दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये ग्रीन कलरचा रेक्टँगल शेप सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला ऑरेंज कलर मध्ये बदलायचा आहे। जो शेप्स आपल्याला दिलाय तो असा सिलेक्ट करायचा आहे, फॉर्मॅटला जायचंय, शेप फिल मध्ये यायचंय। इथं आपल्याला जो कलर सांगितला ऑरेंज एसेंट 2 लाइटर 40% वाला, त्यावरती क्लिक करायचंय, बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे। 5 नंबर आहे, डिस्प्ले करण्यात आलेल्या सीट मध्ये C2 म्हणजे सप्टेंबर सिलेक्ट करा आणि अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून मिडल अलाइन करा। म्हणजे C2 असा सिलेक्ट करायचा ज्यामध्ये सप्टेंबर आहे आणि इथं अलाइन मिडल दिलेले, त्या अलाइन मिडल वरती क्लिक करायचंय, उत्तर सबमिट करायचं। गाइडेड ड्युटीवर सेलचे 5 प्रश्न आपण सॉल्व्ह केले। नेक्स्ट आपण सिम्युलेशनच्या क्वेश्चनला जातोय। स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय। पहिला प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये सर्च भागात अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटोज टेम्पलेट आपल्याला शोधायचं आहे। सर्च वर क्लिक करायचंय आणि अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटोजला क्लिक करून क्रिएट बटनावर वर शीटच्या दर्शकासाठी मजकूर वाचनीय असणे आवश्यक म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलायचा आहे। म्हणजे हा जो मजकूर निवडलेला आहे याची फॉन्ट साइज 14 एवढी करायची। वर्कशीट मध्ये प्रतिमा घाला जेणेकरून अधिक योग्य आणि तार्किक वाटेल। 20 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी तुमच्या डेस्कटॉपवरून योग्य प्रतिमा समाविष्ट करा। पहिले इन्सर्टला जायचंय, पिक्चरला क्लिक करायचंय, एक क्विज इमेजला क्लिक करायचंय, इन्सर्ट करायचं। तुमच्या वर्कबुकच्या तळाशी असलेल्या सीट टॅब कडे बॅकग्राऊंड फिल कलर जोडल्याने अधिक दृश्यमान होण्यास मदत होऊ शकते। जानेवारी महिन्याच्या शीर्षकासाठी स्टँडर्ड ग्रीन कलर फिल करायचा आहे। फिल कलरला जायचंय आणि इथं ग्रीन कलर वरती क्लिक करायचं।
कॉपी पेस्ट फंक्शन महत्वाचे आहे, कारण ते तुम्हाला सामग्री प्रत्येक वेळी पुन्हा टाईप न करता एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची परवानगी देतं. तर नो स्कूल हा मजकूर कॉपी करायचा आहे आणि 22 जानेवारीला पेस्ट करायचा. पण इथं हा नो स्कूल दिसतोय, याला कॉपी करायचा आहे आणि हा 22 जानेवारी जो खालचा बॉक्स दिसतो तिथे क्लिक करायचा आहे आणि पेस्ट बटनावर क्लिक. मर्ज 2 किंवा अधिक सेल एकत्र करतात, एक जास्त मोठा सेल तयार करतात. अशा प्रकारे कॉलम मिळवण्यासाठी एक मोठा लेबल तयार करण्याचा चांगला मार्ग आहे. म्हणजे सेल जोडण्यासाठी E74 C74 E74 मर्ज आणि सेंटर आपल्याला करायचं आहे. पाहिजे तर मर्ज आणि सेंटरचा ऑप्शन दिलेला आहे, त्यावरती ओनली जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मर्ज आणि सेंटरला क्लिक. Rename the current workbook with the name academic year. This is the help yes identify the probable content with the workbook. To rename the current workbook, use save as. आता पहिले फाईलला जायचंय, सेव्ह ॲजला क्लिक करायचं, ब्राउजला क्लिक करायचंय, नाव टाकायचंय आणि सेव्ह बटनावर. Text that inform provides facts about some topic that the writer believes is important and necessary for the reader understood. So on the second 2021 enter the text quiz competitions. म्हणजे 20 जानेवारी ते 21 जानेवारीला क्विज कॉम्पिटिशन शब्द टाईप करायचा. म्हणजे इथे क्लिक करायचं आणि ह्या ठिकाणी सुद्धा. अशा पद्धतीनं आपण सिम्युलेशनचे काही क्वेश्चन्स समजून घेतले. नेक्स्ट आपण जातोय सेक्शन कंप्लीशनच्या टेस्टला. स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. नेक्स्ट, धनादेश आणि ठेवीच्या पावत्या तळाशी असलेले क्रमांक वाचण्यासाठी बँकमध्ये या रीडिंग डिव्हाइसचा उपयोग केला जातो. EMICRचा म्हणजे 1 नंबरचा पर्याय निवडायचा आहे. OMR, OCR आणि MCR ही सर्व रिकामी जागाचे प्रकार आहेत. तर हे कॅरेक्टर मार्क रेकग्निशन डिव्हाइसेस आहे. मॅग्नेटिक कार्डचा रीडरशी प्रत्यक्ष संपर्क येण्याची आवश्यकता नसते. उत्तर आपल्याला चूक याचं निवडायचं आहे. OMR, OCR, MCR हे सर्व रेडिओ फ्रिक्वेन्सी कार्डचे रीडरचे प्रकार आहेत. चूक आहे. अशा पद्धतीनं 32 नंबरचं सेशन तुम्हाला समजलं असेल. परत पुन्हा भेटू आपण 33 नंबरच्या सेशनमध्ये. ओके, थँक्यू.